Dear student, in the last lecture, we have seen types of simple permanent tissue. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी सरळ स्थायी ऊती जी आहे तर त्या सरळ स्थायी ऊतींचे प्रकार त्या ठिकाणी पाहिले. 3 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले. पहिला पॅरेनकायमा, ज्याला मूल ऊती म्हणताना दिसतो. दुसरा आहे कोलेनकायमा, स्थूल ऊती. तिसरा आहे स्क्लेरेनकायमा, दृढ ऊती. ह्याच्या काय असणाऱ्या काही 3 असणाऱ्या काही सरळ स्थायी ऊतीचे असणारे काही प्रकार जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण पेशीचं असणारं जे काही स्वरूप, या पेशी त्या ठिकाणी कुठे आढळताना दिसतात, त्यांचं असणारे जे काही कार्य आणि त्यांचे असणारे जे काही उपप्रकार, तर त्या उपप्रकारामध्ये कोरेनकायमा, हरित ऊती, एरेनकायमा, वायू ऊती, अशा प्रकारचे 2 उपप्रकार जे आहेत तर ते 2 उपप्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर पुढचा भाग आपण त्या ठिकाणी पाहिला होता की टाईप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, म्हणजे असणारे ते काही जटिल स्थायी ऊती जे आहेत तर त्या जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार आपण पाहिला होता की झायलेम, जलवाहिनी. दुसरा पाहिला त्या ठिकाणी रसवाहिनी. यांची असणारे ते काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि टाईप्स ऑफ सेल जे आहेत तर त्या टाईप्स ऑफ सेल म्हणजे पेशींचे प्रकार त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जे काही झायलेम आणि फोलेम अशा दोघांची असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपण त्या ठिकाणी पाहिली होती. याच्या पुढे पहा, सम सेल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर टोटिपोंट, दॅट इज इफ provided a proper environment, a new organism can grow from these cells. काय सांगितलेले की some cell in the body of the living organisms are totipotent, म्हणजे सजीव जे आहे तर त्या सजीवाच्या शरीरातील काही असणाऱ्या जे काही जिवंत पेशी कशा असतात तर टोटिपोंट. टोटिपोंट म्हणजे पूर्णक्षम त्या ठिकाणी असतात. पुढे आपल्याला सांगितले दॅट इज इफ प्रोव्हाइडेड ए प्रॉपर एन्व्हायरमेंट, आणि ठराविक अशा प्रकारचं वातावरण जे आहे तर ते वातावरण जर त्या ठिकाणी जर पुरवलं तर काय सांगितले ए न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम दिस सेल्स. तर या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींपासून नव्यानं पूर्ण अशा प्रकारचा नवीन अशा प्रकारचा सजीव जो आहे तर तो सजीव त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. इट वॉज रिअलाइज्ड दॅट with the help of this property of the cells and their genetically controlled biochemical processes, varieties of high yielding crops and new species of animals and various vaccines could be produced. काय सांगितलेले, it was realized that with the help of these properties of the cell, म्हणजे पेशीचा हा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा, त्याच्यानंतर पुढे सांगितले देअर जेनेटिकली कंट्रोल बायोकेमिकल प्रोसेस, त्यातील असणारे जे काही जनुक निर्धारित अशा प्रकारचे जे काही जैव रासायनिक प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जैव रासायनिक प्रक्रियांचा वापर करून व्हरायटीज ऑफ हाय इल्डिंग कॉर्प्स, जिस त्या ठिकाणी अनेक उत्तम प्रतीच्या, आणि पुढे आपल्याला सांगितले की हाय इल्डिंग कॉर्प्स म्हणजे अनेक उत्तम प्रतीच्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे असणारे जे काही वाण, पुढे म्हटलेले न्यू पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड व्हेरियस व्हॅक्सिन्स कुल्ड बी प्रोड्यूस, जी अनेक उत्तम प्रतीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची विविध वाण तसेच जनावरांच्या नवीन अशा प्रकारच्या पेसीज प्रजातीज, त्याच्यानंतर व्हेरियस व्हॅक्सिन्स विविध अशा प्रकारच्या लसी यांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी करता येते. धिस लीड टू द राईज ऑफ न्यू ब्रँच इन बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आणि याच्यामधूनच या ठिकाणी मनुष्याच्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नवीन अशा प्रकारच्या लसी असेल, विविध अशा प्रकारचे वाण असेल, जनावरांच्या प्रजाती असेल, तर हे त्या ठिकाणी निर्माण करणं मनुष्याच्या त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि याच्यातूनच पुढे असणारे जे काही जीवशास्त्र जे आहे तर त्या जीवशास्त्राची शाखा, त्याला म्हटलेले बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, या जी काही शाखा ज्या आहे तर त्या शाखेचा उदय जो आहे तर तो उदय त्या ठिकाणी झाला. आता पुढे बायोटेक्नॉलॉजी
जे आपल्याला पुन्हा 10वीला त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, बायोटेक्नॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो जैवतंत्रज्ञान. विथ द हेल्प ऑफ धिस टेक्निक इट हॅज बिकम टू प्रोड्यूस plants and animals bearing some new characteristics in addition to their natural ones. आता काय सांगितलं, विथ द हेल्प ऑफ धिस टेक्निक, म्हणजे हे जे असणारे जे काही तंत्र जे आहे, तर त्या तंत्राच्या साह्यानं काय सांगितलेलं आहे, टू प्रोड्यूस प्लांट्स अँड ॲनिमल्स बेअरिंग सम न्यू कॅरेक्टरिस्टिक्स इन ॲडिशन टू देअर नॅचरल वन्स. म्हणजे नैसर्गिक असणारे जे काही गुणधर्म जे आहेत, तर त्या नैसर्गिक गुणधर्माच्या व्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती आणि असणारे काही प्राणी यांची त्या ठिकाणी काय करायची, आपल्याला उत्पत्ती त्या ठिकाणी करायची. आणि ही जी काही उत्पत्ती जी आहे, तर ती उत्पत्ती हे जे काही जैवतंत्रज्ञान जे आहे, तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं त्या ठिकाणी ती झालेली. द टेक्निक ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रूव्हमेंट in living organism by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human being are together called biotechnology. या ठिकाणी जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते, एक एक वाक्य. द टेक्निक्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रूव्हमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस and by hybridization for the welfare of human being are together called biotechnology. ज्या ठिकाणी मानवाच्या फायद्यासाठी काय सांगितलेले, फॉर द वेलफेअर ऑफ ह्युमन बिंग, मानवाच्या फायद्याच्या उद्देशानं सजीवांमध्ये काय करायचे, आपल्याला कृत्रिमरित्या जनुकी अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत, तर ते बदल त्या ठिकाणी करायचे, म्हणजे आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस त्याच्यामध्ये करायचे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बाय हायब्रिडायझेशन, संकर जो आहे, तर तो संकर घडवून सुधारणा करण्याच्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत, तर त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी जी आहे, तर ती बायोटेक्नॉलॉजी त्या ठिकाणी म्हणतो. याची डेफिनेशन 10वीसाठी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. 10वीला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत, तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. पुढे, इट इन्क्लूड्स द टेक्निक्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर. म्हणजे या ठिकाणी हे जे काही तंत्रज्ञान जे आहे, जैवतंत्रज्ञान जे आहे, तर त्या जैवतंत्रज्ञानामध्ये आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी, दुसरं आपल्याला सांगितले टिश्यू कल्चर, ज्याला आपण त्या ठिकाणी ऊती संवर्धन जे आहे, तर ते ऊती संवर्धन, अशा दोघांचा असणारा जो काही समावेश जो आहे, तर तो समावेश त्याच्यामध्ये होतो. इट युजेस आर इन द प्रोडक्शन ऑफ कॅश कॉर्प. हे जे काय असणारे जे काही जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, टिश्यू कल्चर असेल, ऊती संवर्धन असेल, यांचा असणारा जो काही उपयोग जो आहे, तर तो उपयोग प्रामुख्यानं कॅश कॉर्प कशाला म्हणतो, नगदी पिकं जी विकल्यामुळे आपल्याला लगेच त्या ठिकाणी पैसे जे आहेत, तर ते पैसे त्या ठिकाणी मिळताना दिसतात. अशा प्रकारचे जे काही पिकं जे आहेत, तर त्या पिकांना पुढे नगदी पिकं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे आपल्याला सांगितलं इम्प्रूव्हमेंट इन द व्हरायटीज ऑफ कॅश कॉर्प. ही जी काही नगदी पिकं जी आहेत, तर त्या नगदी पिकांच्या प्रजातीमध्ये त्या ठिकाणी काय करायचे, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची, सुधारणा त्या ठिकाणी करायची. इन्क्रीज इन ॲबिलिटी ऑफ द प्लांट्स टू विस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस. ही जी असणारी जी काही पिकं जी आहेत, तर त्या पिकांमध्ये पर्यावरणीय ताण सहन करण्याची जी काही क्षमता जी आहे, तर त्या क्षमतेमध्ये त्या ठिकाणी वाढ करणं. पुढे आपल्याला सांगितलं व्हॅक्सिन प्रोडक्शन, म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी काही लस जी आहे, तर ती लस निर्मिती त्या ठिकाणी करणं. अर्ली डायग्नोसिस ऑफ द कोजेनेटियल डिसीजेस, त्याच्यानंतर नव किंवा जन्मजात रोग जे आहेत, त्याचं असणारं जे काही हे जे काही रोग जे आहेत, तर त्या रोगांचं त्या ठिकाणी निदान करणं, त्याला म्हटलेले अर्ली डायग्नोसिस ऑफ द कोजेनेटियल डिसीज. त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट. आता ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे काय, इंद्रिय रोपण कशा पद्धतीचे करायचे ते आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. कॅन्सर रिसर्च, कर्करोग संशोधन, प्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल स्किन, प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम अशा प्रकारची त्वचा त्या ठिकाणी तयार करणं. त्याच्यानंतर कार्टिलेज, खुर्च्या तयार करणं. हे जे काही क्षेत्र जे आहे, तर त्या क्षेत्रामध्ये याचा असणारा जो काही वापर, याचा वापर म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, टिश्यू कल्चर असेल, याचा असणारा जो काही वापर जो आहे, तर तो वापर त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितले, टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन. आता कॅन यू टेल म्हटलेले, सांगा पाहू. सपोज यू वॉन्ट टू ग्रो ए गार्डन लाईक द वन शोन इन द पिक्चर अराउंड यू
अराउंड युअर होम ऑर स्कूल. काय सांगितले की चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा चित्रातील बागेसारखी बाग तुमचं घर असेल, शाळा असेल, याच्याभोवती तुम्हाला त्या ठिकाणी ती तयार करायची किंवा फुलवायची आहे. आणि व्हॉट वुड यू डू टू अचीव दॅट, त्यासाठी तुम्ही काय कराल. पुढे विचारलं आपल्याला, बाय विच मेथड विल यू कल्टिवेट दोज सीडले, कोणकोणत्या पद्धतीनं ही रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी राहावं. आता या ठिकाणी जी काही बाग जी आहे तर त्या बागेमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की टिश्यू कल्चर प्लॅन्टलेट आहे, प्लॅन्टलेट ऑफ बनाना अँड फार्मिंग विथ देअर हेल्प. म्हणजे उती संवर्धन जे आहे तर त्या उती संवर्धनाच्या साहाय्यानं किडीची असणारी जी काही रोपं जी आहेत तर ती रोपं आणि त्याच्यावर आधारित असणारी जी काही शेती जी आहे तर ती शेती त्या ठिकाणी केली. अशाच पद्धतीने आपल्याला बाग जर त्या ठिकाणी करायची असेल, शाळेभोवती जर त्या ठिकाणी ती बाग फुलवायची असेल तर टिश्यू कल्चरची असणारी जी काही रोपं जी आहेत तर ती रोपं वापरून आपण अशा प्रकारची बाग जी आहे तर ती बाग त्या ठिकाणी तयार करू शकतो. पुढे आता काय सांगितले, यू मस्ट हॅव सीन फ्लावर ऑफ सेम व्हरायटी बट ऑफ 2 or 3 डिफरंट कलर्स बॉर्न बाय द सेम प्लॅन्ट. आता काय सांगतोय ते लक्षात घ्या. एकाच झाडावर 2 ते 3 वेगवेगळ्या रंगाची त्याच जातीची फुलं आलेली तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असतील. उदाहरणार्थ रोज प्लॅन्ट पहा, गुलाबाचं फुल पहा, त्या गुलाबाच्या फुलाचं असणारे जे काही प्लॅन्ट जे आहेत तर ते एकाच प्लॅन्टवर आपल्याला अनेक रंगाची असणारे जे काही फुलं जी आहेत तर ती फुलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेली असेल. हाऊ इज दिस पॉसिबल, हे कसं शक्य आहे. आता कसं शक्य आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहिजे पहा की लेटस लर्न अबाउट ए मॉडर्न टेक्निक रिलेटेड टू फार्मिंग अँड गार्डनिंग. आणि याच्यासाठी आपल्याला शेती असेल किंवा बागायत असेल याच्या संदर्भामध्ये आपण एक असणारं जे काही आधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय म्हटलेलं आहे, याच्यासाठी कोणतं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आहे तर एक्स व्हिवो, नाव नीट लक्षात ठेवा, एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ द सेल आर टिश्यूज इन ॲन असेप्टिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम इज कॉल्ड टिश्यू कल्चर. उती संवर्धन म्हणजे काय. आता काय केलेलं आहे की एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ सेल ऑर टिश्यूज. काय सांगितलंय की सजीव जो आहे तर त्या सजीवाच्या शरीराच्या बाहेर काय सांगितलेलं आहे, एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ सेल ऑर टिश्यू इन ॲन ॲस्पेटिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम. म्हणजे सजीव जो आहे तर त्या सजीवाच्या शरीराच्या बाहेर पोषक आणि असेप्टिक म्हणजे निर्जंतुक, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले निर्जंतुक पोषक अशा प्रकारचं असणारे जे काही माध्यम जे आहे तर त्या माध्यमामध्ये त्याच पेशी किंवा ऊतींची त्या ठिकाणी काय करणं, वाढ त्या ठिकाणी करणं, हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राला म्हणणार आपण त्या ठिकाणी टिश्यू कल्चर. आता पुढे, नाउ अ डेज ए कम्प्लीट ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप फ्रॉम ए सिंगल सेल आर फ्रॉम टिश्यू विथ द हेल्प ऑफ द टिश्यू कल्चर टेक्निक. म्हणजे आजकाल काय केलं जातं की सर्वसाधारणपणे हे जे काही टिश्यू कल्चर जे आहेत, ऊती संवर्धन जे आहेत, हे जे काही टेक्निक जे आहेत, तंत्र जे आहेत तर त्या तंत्रापासून एक सिंगल सेल म्हणजे एक असणारी जी काही पेशी असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितले फ्रॉम टिश्यू किंवा ऊती जी आहे तर त्या ऊतीपासून संपूर्ण सजीव जो आहे तर तो संपूर्ण सजीव काय करू शकतो आपण विकसित त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. A liquid, solid or gel-like medium prepared from agar which supplies nutrients and energy necessary for the tissue culture is used in this technique. पाहता जे काही ऊती संवर्धनाचं असणारं जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्रामध्ये काय केलं पहा, ऊती संवर्धनासाठी आवश्यक असणारे जे काही पोषक काय म्हटलेले पोषक अशा प्रकारची न्यूट्रिएंट जे आहेत तर ती पोषक अशा प्रकारची किंवा दुसरं आपल्याला सांगितलं एनर्जी नेसेसरी म्हणजे ऊर्जा पुरवणारी एखादं असणारं जे काही लिक्विडमधलं, द्रव रूपामधलं, स्थायू रूपामधलं किंवा आगारपासून तयार केलेलं जे काही जेलीसारखं असणारं जे काही माध्यम जे आहे तर त्या माध्यमाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला युजिंग आयसीटी म्हणजे जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. आता काय सांगितलंय की विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वेबसाईट कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट टिश्यू कल्चर अँड मेक ए प्रेझेंटेशन इन द क्लास.
खाली दिलेले जे काही संकेतस्थळं जे आहेत तर त्या संकेतस्थळाचा वापर करून आपल्याला ऊती संवर्धन आणि इतर असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती प्राप्त करून वर्गामध्ये आपल्याला सादरीकरण करायचे. पहा वेबसाईटचं आपल्याला दिलेले की www.britannica.com science-tissue/culture, त्याच्यानंतर www.encyclopedia.com प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. ह्या ज्या काही वेबसाईट ज्या आहेत तर त्या वेबसाईटला व्हिजिट तुम्ही द्या. अनेक अशा प्रकारच्या ऊती संवर्धनाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला काय दिलेले या ठिकाणी व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर त्या ठिकाणी दिले. म्हणजे ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामधील विविध अशा प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी आहेत. याच्यावरही त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी 10वीला प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. पहा पहिलं काय काय आपल्या लक्षात घ्यायचे की काय पाहतोय आपण की व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामधल्या विविध प्रक्रिया. उदाहरणार्थ या ठिकाणी केळीचं असणारा जो काही झाड जे आहे तर त्या झाडापासून कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं ऊती संवर्धनाच्या साहाय्यानं नवीन अशा प्रकारचं प्लॅन्टलेट त्या ठिकाणी तयार करायचं. तर त्यासाठी सोर्स प्लॅन्ट त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, म्हणजे स्रोत वनस्पती आहे. तिचा जमिनीच्या आतमध्ये असणारा जो काही काय म्हटलेलं आहे बल्ब कॉर्न ऑफ द सोर्स प्लॅन्ट, म्हणजे स्रोत जी काही वनस्पतीची आहे ज्याच्यापासून आपल्याला नवीन अशा प्रकारची प्लॅन्टलेट त्या ठिकाणी बनवायची तर तिचा असणारा जो काही कॉर्न जो आहे कंद जो आहे तर तो कंद त्या ठिकाणी घेतलेला आहे. तिचं काय असणारा जो काही कंद जो आहे तर तो कंद पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की अशा प्रकारचं असणारं जे काही मीडियम जे आहेत माध्यम जे आहेत तर त्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी प्रायमरी ट्रीटमेंट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेली. त्याच्यानंतर तो कंद जो आहे तर त्या कंदामध्येच पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसतं की त्याचं रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं, म्हणजे प्रजनन त्या ठिकाणी घडून आलेलं आहे. त्याचं विभाजन असेल बहुविधन असेल या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी केलेल्या. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येत नसते की त्याचं असणारं जे काही शूटिंग अँड रूटिंग, म्हणजे खोड जे आहे तर ते खोड त्या ठिकाणी तयार होताना दिसते, त्याला मुळं जे आहे तर ते मुळं त्या ठिकाणी येताना दिसतात. आणि याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी प्रायमरी हार्डनिंग म्हणजे प्राथमिक अशा प्रकारचं काठिन्यकरण, म्हणजे त्याच्यापासून त्या ठिकाणी आपल्याला छोटी छोटी अशा प्रकारची रोपटी जी आहे तर ती रोपटी त्या ठिकाणी तयार केलेली आणि त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी सेकंडरी हार्डनिंग म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी रोपटी जी आहे तर ती रोपटी त्या ठिकाणी तयार केली. म्हणजे अशा पद्धतीने ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहिली. आता याच्याच विषयी आपल्याला त्या ठिकाणी छोटीशी अशा प्रकारची इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जे आहे तर ती इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट त्या ठिकाणी पाहिजे. काय दिलेले ए फेडरिक कॅम्पिनियन स्ट्युअर्ट 1904 to 1993 वॉज ए ब्रिटिश बॉटनिस्ट. म्हणजे फेडरिक कॅम्पियन स्ट्युअर्ट हे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ त्या ठिकाणी होते, त्याला म्हटलेले बॉटनिस्ट. ही हॅड शोन दॅट सेल्स अँड टिश्यू कॅन बी ग्रोन एक्स व्हिवो. आणि हे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञानं पेशी आणि ऊतीची शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी त्या पेशीची ऊतीची त्या प्राण्याच्या वनस्पतीच्या शरीराच्या बाहेर वाढ त्या ठिकाणी होऊ शकते हे त्या ठिकाणी काय केलेले त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध त्या ठिकाणी केले. टू प्रूव्ह धिस ही आयसोलेटेड द सेल्स फ्रॉम द कॅरट रूट अँड कल्चर्ड देम इन ए न्यूट्रिएंट मीडियम. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी असणारे जे काही गाजर जे आहेत तर त्या गाजराच्या मुळातील असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी वेगळ्या काढून प्रयोगशाळेमध्ये पोषक अशा प्रकारचं असणारे जे काही माध्यम जे आहेत तर त्या माध्यमामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेले. ही ऑल्सो प्रूव्ड दॅट ईच सेल हॅज द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लॅन्ट्स. आणि त्यांनी त्या ठिकाणी असं दाखवून दिलं की प्रत्येक असणारी जी काही पेशी जी आहेत तर त्या पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता त्या ठिकाणी असते. हे त्यांनी काय केलेले की फेडरिक स्ट्युअर्ट हे जे काही वनस्पती शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या वनस्पती शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी ते स्वतः प्रयोग करून त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवले. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.